ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात गुलाल पडण्याआधी माणसाला त्याचा गुलाल पडेपर्यंत कष्ट करावे लागतात. बरोबर आहे. कारण यश हे सॅक्रिफाईस, फ्रेंच फ्राईज आणि अंडा राईस सगळं सोबतच मागते. अयो, परंतु ज्या माणसाच्या अंगामध्ये जिद्द, चिकाटी, शेकोटी, गारगोटी आणि त्याच्याकडे असतील ना मोटिवेट करायला जर त्याचे 2-4 मित्र लंगोटी, तर तो आयुष्यात घेऊ शकतो झेप मोठी. अरे बाप, कारण सत्य हे पराजित होऊ शकतं, शिलाजित नाही. बाबू. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशक. I need that. New white bitch on Depop, she a little teapot, 2 left feet and Reebok. Shawty did freelance, now she a free thought. Shoulda never let the bitch alone with my seat. My got a bitch get pit popping in my Reeboks, talking about a detox, busy like a beatbox. All grown up bitch looking like Salid, not that booty. I need that. New white bitch on Depop, she a little teapot, 2 left feet and Reebok. Shawty did freelance, now she a free thought. Shoulda never let the bitch alone with my seat. My got a bitch get pit popping in my Reeboks, talking about a detox, busy like a beatbox. All grown up bitch looking like Salid, not that booty. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला माहीतच पडली असेल की आपण आज कुठे चाललो. तर आपण चाललो आहोत रायगडावरती आणि आज तारीख आहे 25 जून 2026 आणि उद्या 26 जून 2026 आहे. तर उद्या आपलं राज्याभिषेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरती. तर आपण त्याचसाठी चाललो आहोत आणि आपली गाडी आहे तिकडे एकदम रेडी. थांब दाखवू नको. तर आपली गाडी आहे तिथे रेडी होते, मस्त झेंडे आणि बॅनर लावले आहेत. तर आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात गाडी दाखवतो आणि व्लॉग हा पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप काय माहिती पण पडणार आहे या व्लॉगमध्ये. आणि व्लॉग कसा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर गाईज ही बघा, ही आहे आपली गाडी, मस्त बॅनर लावतात आता आणि आपले ट्रॅव्हलर मस्त झेंडे लावले जातात, बॅनर लावतात. आणि हा मॅनेजर ऋषी आणि ही आपली गँग इकडे पूर्ण फुल भाई काम बच्चेच आहे इकडे. हा बघा आपला ब्लॉगर पाठवू सागर. हा याला सपोर्ट कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हा ब्लॉग लवकर येईल. चला लेट्स गो. आता आपण अंधेरीवरून निघालोत आणि ही लाईट वेट बंद केली मस्त की. फक्त आपले मॅनर साहेब उभे आहेत कारण का याच्यासाठी जागा नाही. आणि आपली मी हितेश ठाकरे आहे, मी लॉ स्टुडंट आहे. माझा पण ब्लॉगिंग चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. मी अनिश तेली कांदिवलीला राहतो. त्याच्यासोबत आम्ही मुस्लिम पाटील जनरल स्टोअरच्या बाजूला राहतो. तर हे मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत पनवेल पेट्रोल पंपला. इथे आपण आता चहा आणि थंडा वेळेला थोडा ब्रेक घेतला आहे आणि इथे आपली गाडी तिथे पुढे पेट्रोल भरते आणि आपण इथे मस्त चिल मारतो. हे पेमेंट मी केलं मला वाटतं. हां, तर इथे मस्त आता आपण चिल मारतो आहे मस्त. आता वाजता आहेत 12:30 रात्रीचे. बघू आपल्याला किती वेळ लागतो. त्याच्याकडचे काका बोलतात भरपूर जण पुढे गेल्यात राज्याभिषेकसाठी, भरपूर बसा पुढे गेल्या. आपण सगळ्यात पाठी जगाच्या पाठी आपण. तर बघू किती वेळ लागतो आपल्या तिकडे पोचायला. बसमध्ये पण खूप मजा मस्ती केला, धमाल केला, नाचलो विचलो भाई पूर्ण घामाने बघा तुमचा चेहरा झाला आहे. हे बघा हे सगळेजण इकडे भाई फुल चिलमध्ये मस्तीच्या मूडमध्ये. आणि ते काकांचा बसून बसून आम्ही धंदा करतोय. मगापासून 350चा धंदा केला आम्ही. चला
तर मित्रांनो आपण आता रायगडाच्या पायथ्याशी खाली आहोत. म्हणजे अजून इकडनं खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. इकडनं 5 किलोमीटर तरी जायचं आहे आपल्याला. सो गाईज आता आपण रायगडच्या मग दिसत नाही मला समोर. सो वी आर स्टार्टिंग द ट्रेक. सो आपला ट्रेक इकडनं स्टार्ट होतो कारण का इकडनं आपल्याला 5 किलोमीटर तरी रायगडच्या म्हणजे म्हणतात ना जिकडनं पायवाट काय म्हणतात त्याला? अरे एक्झॅजरेट कर ना. बेसिकली आम्ही इथे पाचडला उतरलेलो आहे. बसेसचे पार्किंग पाचडच्या इथे ठिकाणी हे झालेलं. तिथून जो रायगडचा मेन द्वार आहे तिथे आम्हाला 5 किलोमीटर चालत जायचं आणि तिकडनं पुढे अजून 1900 सीड्या चढायचे पण आहेत. 1700 हा 1700 सीड्या चढायचे आहेत. काय नाही आपल्याला बघू करू काय ना काहीतरी. इकडे आपल्या जीवाला रेंज आहे मस्त. एक एअरपोर्ट दिला. एक एअरपोर्ट मला मस्त आपण गाणे ऐकत ऐकत पुढे जाऊ. जय हिंद जय महाराष्ट्र. रस्त्यात होणारे सगळे अपडेट्स तुम्हाला सांगता येईल. आता समोरून एक लक्झरी येते ते आम्हाला उडेल त्याच्याआधी आम्ही साईडला होतो. चला हा बघा हा एक गड पूर्ण आणि म्हणजे रात्रीचं एकदम धुक्याने एकदम बाहेर सजलेलं आहे. ते बाहेर दिसताने बघा किती लोक आहेत. लेट्स गो मित्रांनो. आता आपण गडच्या पायथ्याशी होतात. इकडनं थोडं चालत झाल्यावर आपलं थोडं सीडी सुरू होतील आणि आपलं एवढं लग चांगलं होतं की थोडं आपण बोललो की 5 किलोमीटर चालायचं कसं होणार काय होणार. थोडं आपल्याला दिसली ST मोफत ST सेवा. त्या मोफत ST सेवाने आपण अर्ध्यापर्यंत आलो. म्हणजे एवढं चांगलं भाग्य आहे आपलं. नशीब आहे आपलं. ठीक आहे पण आता त्याच आपला जो जर्नी आहे ती आपली सुरू झाली. आता आपण इकडनं जात आहोत वरती राजगडावरती. ते किती वेळ लागेल काय होईल सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवता येईल. तोपर्यंत बाय. तर गाईज आपण आता रायगडच्या पायथ्याशी इथे पोहोचलो आहोत. आता इकडनं पूर्ण पायवाट आहे. सी पूर्ण तिथपर्यंत जाते. ती पूर्ण पायवाट आपण आता हे करणार आहोत म्हणजे चालणार तो त्यावेळेस आपण नाश्ता करून घेऊया इकडे. तर गाईज आता आपण वडापावचा थोडा नाश्ता करतोय. थांबा थोडा. हां आता असं मस्त की थंड आहे थोडा बट ठीक आहे चल. आणि इथे आपण या हॉटेल शिवप्रसादच्या इथे थोडा रेस्ट घ्यायला थांबलो आहे वडापाव खायला. तर वडापाव खाल्यानंतर ट्रेक स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण आता चहा नाश्ता करून सगळं निघालो आहे आता ट्रेकिंग स्टार्ट करायला. बट आपण वरच्या म्हणजे वरच्या पायऱ्यांनी नाही जात आहोत. आपण जातो खालच्या पायऱ्यांनी. काय म्हणतात त्या पायरीला? त्या काय म्हणतात नाही त्या पायऱ्या जास्त मोठ्या त्या छोट्या थोड्या. हां तर म्हणून म्हणजे हां म्हणजे ते मेन प्रवेशद्वार सोडून आपण खालना जातो आहे. तिकडनं थोडा शॉर्टकट आहे. तो रस्ता आपण आता यूज करतो. बघू किती वेळ लागतो काय होतं. आत्ताचं वाजता आहे 4:30. बघू वरती पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो. महादेव तर चला मित्रांनो आपला आता ट्रेक सुरू झाला आहे. इकडनं आता हे सरळ सीड्या आहेत. ते सीड्या असे चढत चढत जायचं आपल्याला वरती. तर हे मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट 35-40% पॅच कंप्लीट केलं आहे. आपण अजून अर्ध्या रस्ता अजून कंप्लीट करायचा आहे. पूर्ण घामाने भिजलो आहे मी. ही तरी सकाळचे 5 वाजता म्हणजे अर्धा तास झाला आपण शिड्या चढतो आहे. माझी बॅग मी प्रथमेशला दिली इकडे आणि पूर्ण घामाने भिजला आम्ही. बघू अजून किती वेळ लागतो काय होतं. थंडी आहे तरी पण आपल्याला असं थंडी आहे तरी पण आम्हाला असं फील नाही होतं की थंडी आहे. नाही पूर्ण असं गरम होतं आहे. म्हणजे घाम फुटला आम्हाला पूर्ण. तेव्हा आमची कंडिशन बघू शकतात. जर तुम्ही हे अनुभवलं नाही तर कायच नाही अनुभवलं मग तुम्ही. आयुष्य व्यर्थ आहे तुमचं. अगर तुम्ही मराठी असून महाराष्ट्र नसून तुमचं आयुष्य व्यर्थ आहे तर तुम्ही हे नाही अनुभवलं तर. चला हे बघा गाईज किती पूर्ण असं आम्ही कवर केला. तो मेन प्रवेशद्वारचा रस्ता आणि हा आम्ही खालच्या वाट्याने आलो तो. आणि अजून एवढं वरती चढायचं आहे. हा बघा गाईज एक सुंदरसा झरा वॉटरफॉल.
आणि हा पूर्ण इकडनं असं खाली जातं. हो इथे भारी आहे, किती भारी वाटतं असं मस्तपैकी. आणि इथे आपला अख्खा ग्रुप थांबला आहे ब्रेकसाठी. तर गाईज आता आपण मेन द्वाराच्या इथे पोचलो आहोत. हा बघा इकडे पूर्ण गर्दी आहे फोटो काढण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण गडाच्या प्रवेशद्वाराच्या इथे आहोत. तर आता 5:30 वाजता आणि खूप आपण तुम्ही आमची अवस्था बघू शकता, पूर्ण घामाने भिजलो आहे, पूर्ण एक्झॉस्टेड आहोत आपण, पूर्ण एक्झॉस्टेड आहोत आम्ही. आणि तुम्ही जोश बघू शकतात, किती लोक आहेत, किती लोक आले आहेत इकडे राज्याभिषेकला. म्हणजे हे आहेत खरे शिवभक्त, जे काय पण नाही विचार करून सकाळी सकाळी कुठना इकडे ह्याला म्हणजे म्हणतात ना गड सोडून एवढा राज्याभिषेकला आला आहे. मी रस्त्यात खूप म्हणजे असे ओल्ड एज आणि थोडे बुजुर्ग लोकांना पण बघितलं, जे येत होते गड सोडून थोडे थांबून येत होते, पण ते येत होते. असं डेडिकेशन पाहिजे, असं म्हणजे हे मला म्हणतात खरं शिवभक्त. तर अजून आपल्याला खूप वरचा पल्ला गाठायचा आहे. झोप उडवली रे भाई, झोप उडवली. थोडाचं हे नाही भाई, दगडा हे होतं माहिती का तुला? हां हे खूप जुनं आहे. हां पुढे नाही का तिकडे. तर आपल्याला अजून खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे, तो किती वेळ लागतो आणि काय होईल. आपल्या इथे एका ह्याच्यामध्ये एवढी वाहली. ते तर रोज चढायचं, रोज चढून रोज उतरायचे, पण आणि 2-3 दिवसात ना. शिवाजी महाराजांनी इतिहास असत नाही घडवला, त्यांचे मावळे होते. आपण त्यांचा 1% पण नाही, एका मावळ्याचा पण 1% नाही, एक मावळ्याचा. गाईस तुम्ही हा व्ह्यू बघू शकतात भाई, वर्थ इट व्ह्यू आहे एवढा. एवढी मेहनत करून देख सकते हो, बोलो देख सकते हो, ये हमारी मेहनत है. इतना चढ़े, आपकी मेहनत है. इतना चढ़े हम. बघा सही आहे बाय. तुम्ही बघा भाई, तुम्ही बघा ह्याला काय ह्याला असं काय म्हणावे. म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं, स्वर्ग म्हणजे नक्की काय असतं, जिथे हे असतं. ते म्हणतात ना रायगड कधी नाराज करत नाही, ते हे आहे. तर गाईस हे बघा इथे पूर्ण वरती ढोल ताशा आणि सर्व प्रकारचे म्हणजे मंडळं आले आहेत. पुणेरी आले आहेत, परत मानगावचे सगळे इथे ढोल ताशा आलेले आहेत. आणि तुम्ही इकडे गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे इकडे. आणि आपण आहोत आता टॉप ऑफ द रायगड, म्हणजे आपण रायगडच्या टोकावर आहोत. आणि आता वाजता सकाळचे 7:30. आणि तुम्ही माझ्या पाठी तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये व्ह्यू बघितलाच असेल, काय मस्त व्ह्यू होता भाई. आम्ही या व्ह्यूसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आपण एवढं कष्ट चालू होते. तर आमचं आता छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे दर्शन घ्यायचं बाकी आहे, तर तिथे जाऊ. बट आपण 2-3 ठिकाणी अजून जरा फिरून करतात, ते ठिकाणी नंतर खूप गर्दी होते तिकडे. तर आपण पहिले ते ठिकाण फिरून घेऊ, त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ. तर इथे आपला पूर्ण असा ग्रुप आलेला आहे इकडे, पूर्ण ग्रुप इथे रेडी आहे. फुल 2-3 जणांची वाट बघतात, कारण का ते थोडे स्लो चालत होते. तर ते आल्यावर आपण सगळेजण जाऊ सोबत. काळोखाच्या सारून राधीला बाई ग पहाट पारीला. तर मित्रांनो आता वाजता आहेत 7 आणि आपण आहोत आता जगदीश्वर मंदिराचं इथे, जे की रायगडाच्या टॉपवर आहे. तर या मंदिराचा तुम्हाला इतिहास माहितीच असेल की या मंदिराचं जे टोक असतं म्हणजे
प्रत्येक मंदिराचं टोक असतं. ते एक मॉस्क सारखं असं टोक बनवलं आहे, जसं की मुघलांना असं वाटलं नाही पाहिजे की इकडे मंदिर आहे, ते मस्जिद आहे असं वाटलं पाहिजे, पण ते रिॲलिटीमध्ये होतं मंदिर. तर या मंदिराचा इतिहास असा आहे आणि तुम्हाला दाखवते केवढी लाईन आहे ते. हे बघा, ही पूर्ण अशी जी लाईन आहे ना, पूर्ण अशी लाईन आहे. हे बघा, तिकडनं स्टार्ट होते त्या पॉईंटपासून आणि एवढी सगळी पूर्ण त्या तिकडे झिगझॅग बनवून असं आतमध्ये चाललं आहे. तर काय माहिती किती वेळ लागेल दर्शनाला. होपसो लवकर दर्शन होऊन आपण लवकर उतरायला पण घेऊ गड. चला. अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. हवा गाइस मस्त एकदम आरामशीर झोपलाय. ओहो ओहो भाई, खडे खडे सो जाते किसको बोलतो. तो पण इकडे दोघं मस्तपैकी झोपल्यात चिल मारून. उठला उठला उठला. तो हे गाईस, आता आपण जगदीश्वराचं दर्शन घेऊन आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीचं पण दर्शन घेऊन आपण आता इथे काय म्हणतात, हां, तर टकमक कड्याच्या बाहेर इथे उभे आहोत. अर्ध्या जणांची वाट बघतो, ते थोडं रेस्टरूमला गेलेत, तर ते येणार. मग आम्ही आपण तिकडनं टकमक कड्यावर जाणार आणि तिकडे मस्तपैकी बघू, तिकडनं थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ, थोडा फिरू आणि मग जिथे हा राज्याभिषेक सोहळा चालू तिथे जाऊ, तिथे थोडा तिकडचा माहोल बघू आणि मग नंतर गड उतरायला सुरू करू. बघू केवढा वेळ जातो. तर गाईज आपण आता टकमक टोक या कड्यावरती टकमक टोक या कड्यावर आहोत आणि तुम्ही माझ्या पाठचा नजारा बघू शकता. सिनरी क्रेझी आहे भाई, फुल एकदम जॉड. असं बोल ना, तुम्हाला सिनेमॅटिक बघायचं, तुम्हाला सिनेमॅटिक बघायचं आहे तर 3, 2, 1 गो. गाईस तुम्ही या पॉईंटने पूर्ण बघू शकतात की इकडे काही एक दिसत नाही आहे, म्हणजे खालची गावं पण दिसत नाही, एवढं इकडे पूर्ण फॉग जमला आहे. खूप क्रेझी आहे भाई, क्रेझी व्ह्यू आहे इकडनं. तर गाईज आता वाजता आहेत 9 वाजतात आता आणि आपण आता रेस्ट घेतला आहे, ते थोडा पडलो आहे, झोपलो आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्या सनग्लासेसमधला रिफ्लेक्ट बघू शकतात की समोर ढग आहेत आणि आपण इथे मस्त चिल मारतो आहे. चेहरा किती ग्लो झाला आहे, कुछ भी. ट्रेकिंग केल्यानंतर एवढा घामाने भिजला आणि चेहरा किती ग्लो झाला. हाय तर हाय. तर गाईज आता आपला रेस्ट करून झालं, 10 वाजलेत. आम्ही कोणी हरवू नये म्हणून आम्ही एक दुसऱ्यांच्या आम्ही हातात हात घालून चाललं, कोणी हरवू नये म्हणून. कारण का एवढी इथे एवढी खूप गर्दी आहे इकडे की मिसप्लेस होऊ शकतो कोण इकडनं तिकडे, आणि ते रेंज पण नाही. कॉन्टॅक्ट करून कोण आपण एक दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट करून असे काय बघतात माग धर्माची सर्वश्रेष्ठ कर्माची आण घेतली, रक्त सांडले जरी. अंधकार शतकांचा भस्मसात करण्यासी एक तप्त ज्वाला ही पेटली उरी. भक्तिरूप संतांचा साधू अन्महंतांचा हात जोडून मान राखलास तू. जर कुणी स्वराज्यावर वाकडी नजर केली, हात पाय चौरंगी छाटलास तू. साष्टांग दर्शनाचा ह्या देव पूजनाचा हा दैव योग भाग्यात यावा. ध्वज उंच उंच भगवा हा
स्वार्थ नाही चरणासी प्राण अर्पण्याचा सन्मान दे एक शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती राम मराठ्याची तू मागे माय भवानीचा तू मागे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा देहांत म्हणजे त्यांनी शेवटचा श्वास इथे घेतला होता. म्हणजे हे त्यांचा त्यांची स्वतःची खोली इथे होती. ते आता असं दिसतंय त्यांनी पहिला असं हे होतं काय होतं राजगडात त्यांची रूम होती. इकडे तिकडे लिहिलं आहे त्यांनी म्हणून इकडे वरती पण कोण जात नाही. खाली बघ हे बघ इथे असे बत्ती बित्ती ठेवायचे म्हणजे इकडे अशी मीटिंग व्हायची पहिली. सांग श्रेयस सांग. इथं मीटिंग व्हायची. इथं तुम्ही एक बत्ती ठेवली ना ती पूर्ण अशी पूर्ण उजेड द्यायच्या. मग एक इथं असे लाईन पण इकडे यांची मीटिंग व्हायची ना. आणि इथनं आवाज तू जरा जरी बोलला तरी बाहेर आवाज जाणार नाही. अच्छा. एवढे चांगले हे दगड हे वेगळ्या प्रकारचे दगड होते. तरी मित्रांनो आता वाजता आहेत बरोबर 12 आणि आपलं पूर्ण रायगडाचं दर्शन झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन झालं, पालखीचं पण दर्शन झालं आणि पालखीमध्ये एक स्पेशल मुमेंट झाला माझ्यासोबत. मला म्हणजे नकळता मला माहीत पण नाही बट तिकडे पालखी जे सोबत जे असतात जे टिळा लावतात त्यांनी मला अचानक येऊन टिळा लावला. मला माहीत पण नाही की ते मला टिळा लावतात आणि मी एकतर खूप पाठी होतो त्यांच्या. तरी पण त्यांना मधनं असा रस्ता काढून त्यांनी मला असा टिळा लावला. आता तुम्हाला दिसत असेल का काय माहिती टिळा घामाने गेला असेल. आणि त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन पण घेतलं म्हणजे त्यांच्या मूर्तीचं जिकडे त्यांचा राज्याभिषेक झाला तिथे आम्ही त्यांचं दर्शन पण घेतलं. खूप म्हणजे असं म्हणतात ना बघून प्रसन्न वाटतं. तिथे आम्हाला माझ्यासोबत तर काहीच धक्काबुक्की झाली नाही. असं म्हणतात ना माझं एकदम प्रॉपर दर्शन पण झालं. प्रॉपर म्हणतात ना ब्लेसिंग्स पण भेटली. काय माहिती काय आज माझं गुड लक चांगलं असेल, माझाच लक चांगलं असेल म्हणून असं झालं. सो आता जरा बरं वाटतं आहे. सगळं दर्शन झाल्यावरती आपण इथे चिल बसलो आहे या एका टेकडीवरती आणि इकडनं मस्त व्ह्यू भेटतो आहे. एकदम कूलचा व्ह्यू आहे इकडनं. तर आता बघू काय करू. आता आपण वाटतं गड उतरणं म्हणजे आता गड उतरायला सुरुवात करू आपण इकडनं. साधारणतः 1-1.5 तास तरी लागणार गड उतरायला कारण का एकदम खूप फिरलो आहे, पाय दुखत आहेत, थांड पण खूप लागली आहे, एनर्जी पूर्ण ड्रेन झाली आहे. तर बघू किती वेळ लागतो उतरायला आणि उतरल्यावरती काय प्लॅन्स आहेत ते पण नाही माहिती. आणि सेकंड थिंग इज फोनमध्ये चार्जिंग नाही माझा. विदिन 15-20% उरली असेल. तर बघू तुम्हाला किती काय दाखवू शकतो मी आणि काय शूट करू शकतो सगळं या व्हिडिओमध्ये कळेलच पुढे. तोपर्यंत बाय. हे बघा मित्रांनो रायगड कधी नाराज करत नाही. मस्त आम्हाला आता इथे प्रसाद भेटला आहे, महाप्रसाद, शिरा, लोणचं आणि पुलाव. तर आता खाऊन महाराजांच्या कृपेने प्रसाद मिळाला. भूक लागली आहे खूप. चला खाऊया. नमस्कार. मला माहिती आहे तुम्ही मला या दुसऱ्या कपड्यामध्ये बघून थोडं शॉक झाला असाल बट आता संध्याकाळच्या वाजतात 6:20 आणि आपण चाललो आहोत घरी म्हणजे थोडं खाऊन पिऊन घरी जाणार कारण का आपण आता होतो रिसॉर्टला. आपण गड उतरलो
2:30 वाजता आणि तिकडनं आपण आलो रिसॉर्टला. रिसॉर्टचे तुम्हाला काही क्लिप्स दिसतील या थोड्या सिनेमॅटिक्स व्हिडिओमध्ये. आणि आता आमची अवस्था काय अशी आहे आणि तुम्ही बाकी बघू शकतात पूर्ण एकदम वातावरण कसं आहे. सो हा आताचा माझा आउटफिट. आणि आता आपण चाललो आहोत श्रेयसच्या आत्तेकडे. तिथे त्यांचं स्वतःचा घराचा खानावळ आहे, तिथे आपण जाऊन जेवणार. तर बघू, तिथे भेटू तुम्हाला डायरेक्ट. बाय. तर मित्रांनो हे बघा, एवढं व्हेज आणि एवढं सगळं नॉनव्हेज, आणि तरी पण आमचा एवढा भात जात नाही. खूप हेवी झाला आहे आम्हाला. थोडा हळूहळू सगळे आम्ही ट्राय करतो, कारण का आमचं स्टार्टर खूप हेवी झालं आहे. बरोबर ना? स्टार्टर एवढं हेवी झालं की राईस उतरत नाही. हां, द पाटील चायनीज स्टोअरला व्हिजिट द्या. हां. सो मित्रांनो, आता वाजता आहेत 8:17 आणि आता आपण हा ब्लॉग एंड करतो आहे. आपण सकाळपासून म्हणजे ट्रेकिंग केली आणि सकाळी म्हणजे काल रात्रीपासून आपला ब्लॉग स्टार्ट झाला आहे. आणि आपण ट्रेकिंग कशी केली रायगडात ते दाखवलं. रायगडाचं राज्याभिषेक दाखवलं. त्यानंतर आम्ही केलेली धमाल मस्ती या सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवलं. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.